प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट ही मालिका छान दाखवली आज त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय की सागर आणि मुक्ता पावसामध्ये अडकलेत. रिक्षेसाठी हात दाखवत असतात, पण एकही रिक्षावाला थांबत नसतो पावसामुळे. मग हे दोघंही जण एका शेल्टरचा आधार घेतात, म्हणजे एका दुकानाजवळ थांबलेत ते दोघं जण. मुक्ताला भिजल्यामुळे थंडी वाजायला लागलेली असते. आपण प्रोमोमध्ये बघितलंच आहे, सागर तिला कोट देतो पण आणि ती काही कोट हातात घेत नाही, म्हणून सागर एका बाजूला तो लटकवतो आणि वाट बघत असतो की मुक्ता कोट घालेल याची. तो सारखा तिच्याकडे बघत असतो आणि इथे त्यांनी त्या मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले करण्यात आलं आहे. पण मुक्ता मात्र ॲटिट्यूड दाखवत असते सागरला म्हणजे ती काही तो कोट घालायला तयार नसते. मग सागर जरा वेळ थांबतो आणि पुन्हा तो कोट घ्यायला परत येतो आणि जरा मुक्तावर चिडचिड करतो. एवढाच तुम्हाला न ऐकायचा मास दाखवायचा होता तर मगाशीच दाखवायचा ना, कशाला हात धरलात माझा. मुक्ता फक्त शांतपणे त्याच्याकडे बघायला लागते. पण सागरचा जो भाऊ आहे ना, सख्खा भाऊ, प्रेक्षकांनो लकी, तो जरा जास्तीच आगाऊ दाखवलाय त्यांनी. तो काय करतो, मिहिकाला गाठतोय खाली. मिहिका लिफ्टने वर जात असते तेव्हा लकी तिथे येतो आणि उगाचच त्या बोक्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. मिहिका जरा रडतच असते, त्यामुळे हा जो लकी आहे ना, तो तिच्या रडण्याचा जरा फायदा घेतोय. फायदा म्हणजे काय, तिला मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करतोय. तो म्हणतोय, काय ग, तू आधी सगळं सांगायचं असतंस ना, तू माझी एवढी चांगली मैत्रीण झाली आहेस, मी तुला मदत केली असती आणि तुला आमचाच मिहीर भेटला का ग जगात प्रेम करायला. अगं तुला माहिती नाही आहे, त्याच्यात थोडीशी सुद्धा हिंमत नाही आहे. मी त्याच्या जागी असतो ना तर ठणकावून सांगितलं असतं की मला लग्न करायचं आहे, तर ते फक्त मिहिकाशीच. एवढं काय घाबरायचं दादूसला, अगं तो खरं प्रेम करतो ना तुझ्यावर. मग असं कुठे असतं का. मला तर मिहीरचं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. त्याने असं वागायला नको होतं तुझ्यासोबत. आता मिहिका त्याच्याकडे बघायलाच लागली आहे, पण हा लकी मुद्दाम तिला असं बोलतोय की तू ना आमच्या मिहीरचा नाद सोड. अगं त्याच्यात हिंमतच नाही आहे. अगं तुला ऑप्शन आहे ना, त्याला दाखवून दे. तर आता मिहिकाला हे बोलणं कदाचित आवडत नाही. ती तिथून निघून जात असते. मग लकी लिफ्टमध्ये जाताना विचार करतोय, ही पोरगी तर आपल्यालाच पटली पाहिजे. तर लकीचे इरादे काही ठीक दिसत नाहीये. सागरने एक रिक्षा थांबवली आहे आणि तो मुक्ताला म्हणत असतो, चला आता, भिजू नका इथे. पण आता मुक्ता तिचा फोन ट्राय करत असते कोणाला तरी, पण फोन काही लागत नाही. ती शेवटी सागरचं ऐकते आणि रिक्षेत बसते. सागर मात्र बाहेर तसाच उभा असतो. मुक्ता म्हणते, तुम्ही नाही बसणार आहात का, आपल्याला एकाच ठिकाणी जायचंय, चला तुम्ही. सागर म्हणतो, मी येईल दुसऱ्या रिक्षेत. पण मुक्ता म्हणते, आता तुम्हाला दुसरी रिक्षा मिळणार आहे का, आपण केव्हाची वाट बघत होतो ना, इथे रिक्षा नाही आहे. हे बघा, बसा आता, नाहीतर पुन्हा म्हणाल मी तुम्हाला टोमणे मारतीये. मग सागर जरा ऐकतो मुक्ताचं आणि रिक्षेत बसतो. दोघांना एकाच ठिकाणी जायचं असतं ना. आता रिक्षेत चालताना या दोघांना एकमेकांचे धक्के लागतात आणि पुन्हा टायटल सॉन्ग प्ले केलं आहे. पण सागर मात्र म्हणत असतो रिक्षावाल्यांना, दादा जरा आरामात चालवा. तितक्यात मुक्ताला प्रतीकचा फोन येतोय तिथे. बाकीच्यांचे कॉल लागले नाही, पण प्रतीकचा कॉल मात्र अगदी व्यवस्थित लागला. असो, जोकचं पाठ. पण आता तो प्रतीक म्हणतोय, मुक्ता तू बाहेर आहेस का गं. मुक्ता म्हणते, अरे हो, जरा पावसात अडकली आहे बाहेर. तेव्हा तो प्रतीक म्हणतो, अरे वा, मौसम इतना सुहाना है आणि तू मस्त पावसात भिजतीयेस यार, भारीच. पण अगं मी तुला ना एका गोष्टीसाठी फोन केला होता, म्हणजे उद्या ना एक छान अवॉर्ड फंक्शन आहे आणि मला एका पार्टनरला सोबत आणायला सांगितलं आहे, तू येशील ना माझ्याबरोबर. मुक्ता म्हणते, हो का नाही, नक्की येईल मी. तेव्हा प्रतीक म्हणतो, आज जाऊयात का पण डेटवर. मुक्ता म्हणते, आज डेटवर, अरे नको रे. आता अचानक सागरमध्ये रिक्षावाल्याला सांगत असतो, जरा हळू चालवा दादा, आपल्याला विमानाने उडत जायचं नाही आहे. आता प्रतीकला आवाज येतो म्हणून तो म्हणतो, तुझ्यासोबत कोणी आहे का. मुक्ता म्हणते, अरे नाही, ॲक्च्युली माझे शेजारी आहेत माझ्याबरोबर, मी रिक्षात आहे. प्रतीक म्हणतो, शेजारी, तोच का तो तुझ्याशी उद्धटपणे वागत होता. मुक्ता म्हणते, अरे मी ॲक्च्युली सगळे डिटेल तुला नंतर देऊ का, मी आता निघती आहे, म्हणजे घरी पोहोचती आहे, मी फोन ठेवते आता. प्रतीक म्हणतो, हरकत नाही आहे, डोंट माइंड. तुला मी सहज विचारलं, ये तू आणि मला नंतर कॉल कर. मग मुक्ता ठीक आहे असं म्हणते आणि फोन ठेवून देते. सागर मग थोडा विचार करतो आणि म्हणतो, ॲक्च्युली इट्स नन ऑफ माय बिझनेस. पण कोणाचा फोन होता. आता मुक्ता म्हणते, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन होता. सागर म्हणतो, अच्छा, पण मग तुम्ही त्यांना सगळं खरं खरं सांगितलं, म्हणजे असं खरं सांगायची गरज होती का. मुक्ता म्हणते, मग खोटं का बोलायचं, जनरली मी कधीच खोटं बोलत नाही. आणि ठीक आहे ना, आपल्या दोघांमध्ये असं काही आहे का की जे मी त्याच्यापासून लपवू, गरजच नाही ना खोटं बोलायची. आता तिचं हे उत्तर ऐकून सागर जरा इम्प्रेसिव्ह झाला आहे असं त्याच्या चेहऱ्यावरनं तरी वाटतंय.
पण असो, आता पुढे आपण बघतोय की या इंद्रताई आहेत ना एका म्हणजे इन्व्हिटेशन पत्रिकेवरती फळं टाकत असतात. त्यांची ती मुलगी येते आणि प्रेक्षकांनो ही त्यांची मोठी मुलगी शालिनी वहिनीसारखी दिसते, असं नाही वाटत का तुम्हाला? मला तर वाटतं. तुम्हाला वाटतं का? मला नक्की कमेंट करून कळवा. तर आता तिने ती पत्रिका बघितली आणि ती म्हणते, मम्मे अगं कशी गं तू? बघत तरी जा, कशावरही फळं टाकतेस. बघ आपल्या सागरला अवॉर्ड मिळाला आहे, त्याची ही पत्रिका आहे. इंद्रताई म्हणतात, काय सांगतेस तू? आपल्या सागराला अवॉर्ड मिळाला आहे? आता त्या 101 वालीला दाखवून देते मी, आपला पण मोठा क्लास आहे, पण आपण सगळेजण जाऊयात हं, तिथे पार्टी आहे गं. आता ती त्यांची मुलगी म्हणते, अगं अगं माय माझी, इतक्या लवकर नाही सगळ्यांना जायचं आहे. तिथे फक्त एका जणालाच बोलवलं आहे, ते म्हणजे सागराच्या बायकोला. हे ऐकून इंद्रताई रडायला लागतात. म्हणतात, बायको? अगं माझ्या सागऱ्यानं कुठून आणायची गं बायको? अगं तिथे सगळे लोक सुटाबुटात राहतील. असा आनंदाच्या प्रसंगी त्याची बायको हवी होती गं सोबत. कोणीतरी पार्टनर लागतो ना गं माय माझी, कोणीतरी हसायला, कोणीतरी कौतुक करायला. आता ती म्हणते, तू काळजी करू नकोस मम्मी. अगं माझी नणंद आहे ना ती शर्मिष्ठा, तिला बोलवते. शर्मिला का शर्मिष्ठा असं काहीतरी नाव घेतलं आहे तिने. तिला मी बोलवते, तिला अशा कार्यक्रमाची सवय आणि तिला तयार करते आणि पाठवते की आपल्या सागऱ्याबरोबर. तू चल बरं, रडू नकोस, आपण खाली जरा फिरून येऊयात. आता या इंद्रताई आणि त्यांची ती मोठी मुलगी खाली फिरायला गेल्यात. इथे आपण बघतोय की तो हर्षवर्धन आहे आणि सागरची एक्स वाईफ आहे सावनी. सावनी एका जर्नलिस्टला खूप इन्सिस्ट करत असते, म्हणजे खाण्यापिण्यासाठी आग्रह करत असते. तर आता तो हर्षवर्धन म्हणतो, तुमचे युजलेस गप्पा झाल्या असतील तर मेन मुद्द्यावर बोलूया का? काय गं अवॉर्ड फंक्शनचं काय? तेव्हा ही जर्नलिस्ट म्हणते, अरे अवॉर्ड फंक्शन तुझंच आहे, म्हणजे आता ह्या अवॉर्डचा मानकरी यावर्षी पण तूच आहे. गेल्या 7 वर्षापासून तुलाच अवॉर्ड मिळतो आहे ना. मी तर म्हणते सावनी तू सक्सेसची तयारी कर. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, मला हरायची सवयच नाही आहे. पण आता ती म्हणते, तुझ्या कॉम्पिटिशनला एक जण आहे बरं का, SK म्हणून नाव आहे त्याचं. SK म्हणजे सागर कोळी. हे ऐकून हर्षवर्धनला आश्चर्य वाटतं. तो सावनीकडे बघायला लागतो. आता ती जर्नलिस्ट पुढे सांगते, हे बघ तुला तो कॉम्पिटिटर आहे, पण मी असं ऐकलं आहे तू SKचीच ही वाईफ पळवली आहेस ना, म्हणजे सावनी त्याचीच एक्स वाईफ आहे ना. पण काय करशील तू आता? तो जर तुझ्या कॉम्पिटिशनला उभं राहिला तर? म्हणजे तू काही बोलत नाही आहेस हर्षवर्धन. हर्षवर्धन म्हणतो, मी कधीही आधीच काहीच प्रेडिक्ट करत नाही आणि वेळ आल्याशिवाय बोलतही नाही. सावनीला जरा टेन्शन आलेलं असतं तेव्हा तो तिचा हात हातात घेतो हर्षवर्धन आणि तिच्या हाताला किस करत म्हणतो की माझ्यासोबत हे लेडी लक आहे ना, ते केव्हा कामाला येईल. तर आता पुढे आपण बघतोय या इंद्राताई आणि त्यांची मुलगी खाली गप्पा मारत असतात. कॉलनीमध्येच आहे त्या. आता ह्या इंद्राताई म्हणतात, असाच माझ्या सागरात पाऊस आनंद घेऊन आला पाहिजे. आता त्यांची मुलगी म्हणते, माझी नणंद आहे ना ती घेऊन येईल आनंद, पण त्याच्या मनात कोणी नाही आहे ना गं माय. इंद्राताई म्हणतात, नाही गं नाही, कोणीच नाही आहे. आणि या पुढे बघतात तर काय, सागर आणि मुक्ता दोघं रिक्षातनं खाली उतरून बिल्डिंगकडे जात असतात त्यांच्या. हे बघून इंद्राताईंना फार राग येतोय आणि त्यांची मुलगी म्हणते, अगं मम्मी हे काय, ही पोरगी याच्या मागं काय करतीये? इंद्राताई म्हणतात, ही पोरगी म्हणजे ना निखारा होऊन बसली आहे, निखारा. माझ्या सागऱ्याच्या आयुष्यात आग लावेल ही पोरगी. तर आता त्यांची मुलगी म्हणते, आग त्याच्या मनापर्यंत तर गेली नसेल ना. इंद्राताई म्हणतात, थांब जरा, बघतेच मी तिच्याकडे. पण त्यांची मुलगी म्हणते, थांब जरा माय, अगं तू डायरेक्ट जाऊन बोलू नकोस, काही लढाया या नंतर लढायसाठी ठेवायच्या असतात मागे. इंद्राताई आणि त्यांची मुलगी दोघीही अशा रागाने बघतायत त्या मुक्ताकडे. पण आता पुढे आपण पाहतोय की सकाळी सकाळी यांचा पोह्याचा प्रोग्राम सुरू आहे. माधवीताई म्हणतात, पुरू तू कढीपत्ता का लवकर आणत नाहीस? त्या मुक्ताचे वडील म्हणतात, अगं तू वेळेवरच सांगतेस मला, मी तरी काय करू, आधी सांगत जा ना. मुक्ताच्या डोळ्यातनं पाणी येत असतात बटाटा चिरताना. आता हे तिचे बाबा म्हणतात, मुक्ता अगं कांदा चिरताना पाणी येतो, तू बटाटा चिरताना का रडतीयेस? मुक्ता हसायला लागते आणि म्हणते, अरे बाबा नाही, मगाशी मी कांदा चिरत होते, आत्ता बटाटा चिरायला घेतलाय. आता माधवीताई म्हणतात, मिहिका कुठे आहे? अगं काल रात्री ती जेवली पण नाही आणि अजूनही आतमध्येच आहे का तिच्या खोलीत? अगं मुक्ता तिला कॉल तरी कर, जा दार वाजव तिचं. मुक्ता म्हणते, आई तू टेन्शन घेऊ नकोस, अगं तिचा फोन स्विच ऑफ झाला आहे, पण तू हे बघ रिलॅक्स राहा जरा, मी बोलवते तिला, तू टेन्शन नको घेऊस. आता तेवढ्यात मिहिका बाहेर येते आणि म्हणते, हे मी आली आहे बाहेर. ए मुक्ताताई बघ माझा हा नवीन ड्रेस कसा वाटला तुला? भारी आहे ना? अगं मी ऑनलाईन मागवला आहे. आता या माधवीताई तर तिच्याकडे बघतच राहत आहेत. ही मिहिका अशी वागतीये जणू काही झालंच नाही आहे. मुक्ता म्हणते, मिहिका एक मिनिट, काय चाललं आहे तुझं? अगं काल रात्री जे काही झालं मला असं वाटलं की तू हर्ट झाली असशील, तू अशी वियर्ड का वागतीयेस? मिहिका म्हणते, ताई जाऊ दे ना, नको तो विषय काढूया, रात गई बात गई, आता पुढचं प्लॅनिंग करूयात ना आपण, सोड ग तो विषय. अरे देवा, आता ह्या मुक्ताच्या वडिलांना तर आश्चर्यच वाटलंय. ते म्हणतात, खरंच बोलतेस तू हे मिहिका? मिहिका म्हणते,
अरे म्हणजे काय, चल आम्ही जॉगिंगला जाऊन येते हं. ए मावशी, कसा वाटला गं तुला माझा सूट, सांग ना. पण आता त्यांना काही समजतच नाही आहे, ही अशी का वागते. ती आता तिच्या पाण्याची बाटली घेऊन जॉगिंगला निघाली आहे. आता मुक्ताचे बाबा म्हणतात, अरे बापरे, तुमची नवीन जनरेशन अवघडच आहे. प्रेमभंग पण इतक्या लवकर पचवता का गं तुम्ही. मला काल रात्रीचं जेवणही पचलं नाही आहे अजून. मुक्ताला मात्र हे सगळं वियर्ड वाटतंय प्रेक्षकांनो, आणि माधवीताईंना सुद्धा. असो, तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय सईला सागरसोबत त्या अवॉर्ड फंक्शनच्या पार्टीला जायचं आहे म्हणून ती मुक्ताला सांगायला येते. आता सागरला सुद्धा इंद्राताई म्हणत असतात की सईला ने, पण सागर म्हणतो, अगं मी सईला कसं नेऊ, तिथे मोठे मोठे लोक असतील, आपल्या सईला अजून कळत नाही, कसं बोलावं, कसं खावं, कसं जमेल मला तिला न्यायला. इंद्राताई म्हणतात, थांब जरा, मी करते काहीतरी. आता त्या काय विचार करतायत ते काही कळलं नाही मला प्रेक्षकांनो, आणि ते दाखवलंही नाही आहे. पण इकडे मुक्ता मात्र सईला हॉटेलच्या पार्टीसाठी कसं वागावं, कसं बोलावं आणि कसं खावं या सगळ्याची प्रॅक्टिस करवती आहे. छान दाखवलं आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आणि पुढे आपण बघणार आहोत की त्या पार्टीमध्ये मुक्ता पण जाणार आहे आणि सागर, दोघं एकमेकांच्या समोर आहेत. आणि ही जी सागरची एक्स वाईफ आहे ना सावनी, ती सईला भेटायला जाते. सई मम्माला भेटायचं म्हणून खूप एक्सायटेड असते, पण एका रूममध्ये लॉक्ड होऊन जाते आणि तिथे मुक्ता जाऊन सईला वाचवते. असा एक प्रोमो आलाय. छान दाखवता येते प्रेमाची गोष्ट. माझ्या आवाजात तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आय नो मला जरा उशीर होतो, पण रिव्ह्यू मात्र तुम्हाला छान मिळतो ना प्रेक्षकांनो. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.